नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर नंबर 5 इलेक्ट्रोकेमिस्ट्री सुरू केलेला आहे, बरोबर की नाही? आणि याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण काय घेतलंय तर इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl अँड इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaCl हा पॉइंट आपण एक्सप्लेन केलेला आहे. आता ते इलेक्ट्रोलिसिस करत असताना त्या सोल्युशन मधून किती प्रमाणात आपण इलेक्ट्रिसिटी पाठवतो, तर ती इलेक्ट्रिसिटी किती प्रमाणात सेंड केलेली आहे, त्याच्यानंतर त्या पाठवलेल्या इलेक्ट्रिसिटी नंतर इलेक्ट्रोलिसिस या प्रोसेस मध्ये एखाद्या इलेक्ट्रोडवर किती सबस्टन्स जमा होतो, तर हे आज आपण शोधणार आहोत. ते कसं शोधायचं त्यासाठी आपल्याला काही फॉर्म्युले आपल्याला माहित असणं आवश्यक आहे, बरोबर की नाही? पहा, मग पहिला आपण याच्यामध्ये पॉइंट घेऊ तर तो आहे इलेक्ट्रिकल युनिट. पहा आता मग एखाद्या सोल्युशन मधून किती इलेक्ट्रिसिटी पास केली आपण हे कसं शोधणार, तर त्यासाठी आपल्याला अगोदर त्या इलेक्ट्रिसिटीचं युनिट माहिती असणं आवश्यक आहे, बरोबर की नाही? पहा, पहिले युनिट आहे आपण एकच एक्सप्लेन करणार आहोत, त्याचं नाव आहे फॅराडेज, बरोबर की नाही? पहा काय म्हणणार आपण त्याला, फॅराडे. आता फॅराडे काय आहे तर हे इट इज नेम ऑफ सायंटिस्ट, बरोबर की नाही? आणि त्याने इलेक्ट्रोलिसिस संदर्भात लॉस सांगितलेले आहे, बरोबर की नाही? पहा आता फॅराडे एवढी इलेक्ट्रिसिटी म्हणजे नेमकी किती इलेक्ट्रिसिटी, 1 फॅराडे एवढी इलेक्ट्रिसिटी म्हणजे किती इलेक्ट्रिसिटी, तर इट इज द चार्ज ऑन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन, बरोबर की नाही? 1 मोल इलेक्ट्रॉनवर असलेला चार्ज त्याला काय म्हणायचं, इट इज 1 फॅराडे ऑफ इलेक्ट्रिसिटी. पहा म्हणजे 1 फॅराडे ऑफ इलेक्ट्रिसिटी, पहा 1 फॅराडे ऑफ इलेक्ट्रिसिटी काय असेल, इज the charge on 1 mole of electron, 1 मोल इलेक्ट्रॉन वर असलेला चार्ज त्याला काय म्हणायचं, 1 फॅराडे ऑफ इलेक्ट्रिसिटी. पहा काय म्हणणार, therefore 1 फॅराडे इज इक्वल टू काय म्हणणार आपण, तर 1 फॅराडे इज इक्वल टू, पहा आता 1 मोल एवढे इलेक्ट्रॉन म्हणजे पहा आपण इथं असं म्हणूया 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन इंटू, पहा का 1 मोल आपण इलेक्ट्रॉन घेतले आणि त्याच्यावर आपल्याला चार्ज किती असेल, पहा त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, तर इलेक्ट्रॉनिक चार्ज त्याला मल्टिप्लाय करायचं, इलेक्ट्रॉनिक चार्ज, बरोबर की नाही? पहा आता 1 मोल एवढे इलेक्ट्रॉन म्हणजे किती असतात, तर 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज नथिंग बट दी ॲव्होगाड्रोज नंबर, बरोबर की नाही? कोणताही सबस्टन्स हा 1 मोल असेल तर आपण त्याला काय म्हणतो, तो तर ॲव्होगाड्रोज नंबर एवढे ते पार्टिकल्स असणार, बरोबर की नाही? पहा 1 मोल सबस्टन्स म्हणजे काय, ॲव्होगाड्रोज नंबर एवढा सबस्टन्स, बरोबर की नाही? पहा मग 1 मोल इलेक्ट्रॉन म्हणजे किती, तर ॲव्होगाड्रोज नंबर एवढे इलेक्ट्रॉन म्हणजे किती, तर 6.022 × 10⁻23. आपण हे 11वी मध्ये शिकलेलो आहे ॲव्होगाड्रोज नंबर, बरोबर की नाही? पहा इंटू इथे काय म्हणणार त्याला, इलेक्ट्रॉनिक चार्ज, इलेक्ट्रॉनिक चार्ज. पहा आता हा इलेक्ट्रॉनिक चार्ज आणि ॲव्होगाड्रोज नंबर काय आहे ते आपल्याला माहित असेल. पहा ॲव्होगाड्रोज नंबर 6.022 × 10⁻23, बरोबर की नाही? पहा एवढे इलेक्ट्रॉन, 1 मोल इलेक्ट्रॉन म्हणजे किती, तर 6.022 × 10⁻23. आणि इलेक्ट्रॉनिक चार्ज, तर इलेक्ट्रॉनिक चार्ज किती असतो एका इलेक्ट्रॉनवर, चार्ज 1.602 × 10⁻19 कुलम, बरोबर की नाही? पहा एवढा कुलम, बरोबर. पहा आणि यांचं जर आपण सिम्प्लिफिकेशन केलं तर आपल्याला काय मिळते, फॅराडे एवढी 1 फॅराडे एवढी इलेक्ट्रिसिटी आणि ती किती असणार आहे, तर 96500 युनिट काय द्यायचं त्याला, कुलम. पहा म्हणजे 1 फॅराडे एवढी इलेक्ट्रिसिटी म्हणजे किती इलेक्ट्रिसिटी, तर 96500 कुलम एवढी इलेक्ट्रिसिटी, बरोबर की नाही? पहा आता मग थोडक्यात आपल्याला काय लक्षात येतं का, 1 फॅराडे एवढी इलेक्ट्रिसिटी म्हणजे किती, तर 96500 कुलम एवढी इलेक्ट्रिसिटी, बरोबर की नाही? पहा म्हणजेच काय असतो, तर 1 मोल इलेक्ट्रॉन्सवर असलेला चार्ज कसा शोधला आपण, 1 मोल इलेक्ट्रॉन म्हणजे ॲव्होगाड्रोज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉनवर असलेला चार्ज ने त्याला मल्टिप्लाय केले, काय 1.602 × 10⁻19 कुलम, बरोबर की नाही? पहा आता इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस मध्ये
आपण किती इलेक्ट्रिसिटी पास करणार किंवा एखाद्या इलेक्ट्रोडवर किती सबस्टन्स जमा होणार हे कसं शोधायचं, तर त्यासाठी आपण पुढचा पॉइंट घेणार आहोत. त्याला काय म्हणायचं, तर क्वांटिटेटिव्ह एस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलिसिस. काय म्हणणार आपण त्याला, तर क्वांटिटेटिव्ह एस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलिसिस. पुढचा पॉइंट आपण काय म्हणणार, तर क्वांटिटेटिव्ह एस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलिसिस. बरोबर की नाही. पहा म्हणजे इलेक्ट्रोलिसिस या प्रोसेस मध्ये पहा एखाद्या इलेक्ट्रोडवर जमा होणारा सबस्टन्स किती असेल तो शोधण्यासाठी आपण आता वेगवेगळे फॉर्म्युले आपण इथे पाहणार आहोत. तर त्यापैकी पहिला आहे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास. पहा पहिला काय आपण म्हणणार पहिल्या फॉर्म्युल्यासाठी, तर क्वांटिटीचा सिंबल काय घ्यायचा, क्यू. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास म्हणजे इलेक्ट्रोलिसिस करत असताना त्या सोल्युशन मधून किती क्वांटिटी एवढी इलेक्ट्रिसिटी पास केलेली आहे ती कसं शोधणार, तर Q इज इक्वल टू. पहा Q म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटी कशामध्ये घेणार, इन कुलम. पहा म्हणजे मी त्याचं युनिट लिहिले C म्हणजे काय, कुलम. पहा इज इक्वल टू करंट I इन एम्पियर. पहा करंटचं पण युनिट घेतलं इथं काय, एम्पियर, इनटू टाइम t इन सेकंड. बरोबर की नाही. पहा क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी कसं शोधणार, काय फॉर्म्युला, तर Q इज इक्वल टू I इंटू T. Q म्हणजे काय आहे, तर क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इन कुलम, I करंट इन एम्पियर, T टाइम इन सेकंड. बरोबर. पहा आता दुसरा फॉर्म्युला काय आपण घेणार, तर नंबर 2 म्हणायचं त्याला, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास. बरोबर की नाही. इलेक्ट्रोलिसिस करत असताना त्या सोल्युशन मधून किती मोल इलेक्ट्रॉन पास केले ते कसं शोधायचं. पहा म्हणजे आपण काय म्हणणार, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास. बरोबर की नाही. इलेक्ट्रोलिसिस करत असताना एखाद्या सोल्युशन मधून किती मोल इलेक्ट्रॉन पास केले कसं शोधणार ते. पहा त्याचा फॉर्म्युला असा आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू. पहा नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू. पहा काय म्हणायचं इथं, तर I इंटू टी. I म्हणजे काय, करंट इन एम्पियर, डिवाइड बाय 96500 कुलम. बरोबर काय, 96500 कुलम. हा झाला आपला दुसरा फॉर्म्युला. पहा हे फॉर्म्युलेला स्टार करा, लक्षात ठेवा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. पहा पुढचा फॉर्म्युला काय आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. इलेक्ट्रोलिसिस करत असताना इलेक्ट्रोडवर किती मोल सबस्टन्स जमा होतो ते आपल्याला शोधायचे. मग काय म्हणणार आपण, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. पहा नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म कसं शोधणार आपण ते, तर पाहिजे म्हणायचं मग नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट इज इक्वल टू I इंटू टी डिवाइड बाय 96500 कुलम. पहा I म्हणजे करंट इन एम्पियर, T म्हणजे टाइम इन सेकंड, 96500 कुलम इंटू काय म्हणणार, मोल रेशिओ. काय म्हणायचं, मोल रेशिओ. पहा आता हा मोल रेशिओ कसा शोधायचा, तर ते तुम्हाला मी सांगतो. पहा इथं आपण नोट मध्ये लिहूया मोल रेशिओ. नोट. पहा मोल रेशिओ कसा शोधायचा, मोल रेशिओ. तर त्याचा फॉर्म्युला पाहिजे तुम्ही, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. काय म्हणणार इथं, किंवा फक्त मोल्स ऑफ प्रॉडक्ट. पहा इलेक्ट्रोलिसिस मध्ये काय, मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म म्हणजे इलेक्ट्रोलिसिस करत असताना किती प्रॉडक्ट तयार झाला, डिवाइड बाय कशाने, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास. बरोबर की नाही. तेवढा प्रॉडक्ट तयार होण्यासाठी त्या सोल्युशन मधून किती इलेक्ट्रिसिटी, किती मोल एवढी इलेक्ट्रॉन पास केले. बरोबर. पहा त्यानुसार आपण काय शोधणार, मोल रेशिओ. पहा फॉर एक्झाम्पल, पहा मी आता असं म्हटलं, पहा
सपोज दॅट इलेक्ट्रोलिसिस करत असताना त्या सोल्युशन मध्ये कोणत्या आयस आहेत इलेक्ट्रोलाइट्स मध्ये, तर Na+IS आहे इन ॲक्वियस मीडियम. पहा का आता याच्यावर चार्ज किती आहे, एकच आहे, प्लस चार्ज. बरोबर. पहा मग इथे मी असं म्हटलं का या 1 मोल आयनला डिस्चार्ज होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागणार. पहा 1 मोल आयन आहे, पहा बरं किती आहेत 1 मोल आयन. याला डिस्चार्ज होण्यासाठी इलेक्ट्रॉन किती लागणार 1 मोल इलेक्ट्रॉन. आणि आपल्याला काय मिळणार इथं, तर Na सोडियम मेटल हा आपल्याला काय मिळेल इथं प्रोडक्ट मिळेल. बरोबर की नाही. पहा मी याला काय म्हणणार आपण इथं, तर 1 मोल सबस्टन्स. पहा बाकी याचा मोल रेशिओ काय आहे, देअरफॉर पहा मोल रेशिओ. पहा काय मोल रेशिओ, पहा कसं शोधणार आहे, त्यावर फॉर्म्युला लिहिलाय मी. मोल ऑफ प्रोडक्ट फॉर्म, किती मोल प्रोडक्ट फॉर्म झालाय 1 मोल. पहा इथे काय म्हणणार 1 मोल डिवाइड बाय किती मोल इलेक्ट्रॉन पास केले, तर त्या सोल्युशन मधून 1 मोल एवढे इलेक्ट्रॉन पास केलेले आहेत. पहा इथे काय म्हणणार 1 मोल इलेक्ट्रॉन. बरोबर की नाही. पहा आणि त्यांचा रेशिओ किती येणार, पहा हे काय होईल मोल रेशिओ 1. बरोबर की नाही. काय होईल 1. पहा मी इथं काय म्हणणार मोल रेशिओ मध्ये, तर या इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस मध्ये हा युनिव्हॅलंट आयन डिस्चार्ज होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतात 1 मोल. बरोबर की नाही. म्हणून 1 मोल सबस्टन्स इथं आपल्याला तयार झालाय, त्यासाठी 1 मोल इलेक्ट्रॉन लागले. रेशिओ काय राहणार आहे आपला तो 1 राहणार आहे. बरोबर की नाही. आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं पहा. फॉर एक्झाम्पल आता मी असं म्हटलं का Cu2+ आयन आहे इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस मध्ये इलेक्ट्रोलाइट मध्ये कोणते आयन्स आहेत Cu2+ आयन्स. पहा Cu2+ आयन्स इन ॲक्वियस मीडियम. पहा आता याला हे किती आयन्स आहेत, एकच मोल आहे. बरोबर का. इथं काय म्हणणार आपण 1 मोल आयन. पहा आता इथं +2 चार्ज आहे, म्हणजे त्याला डिस्चार्ज होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागणार 2 मोल इलेक्ट्रॉन लागतील. किती 2 मोल. आणि सबस्टन्स मात्र किती तयार होणार आहे, कॉपर तयार होणार आहे. बरोबर की नाही. पहा म्हणजे इथे इलेक्ट्रॉन किती लागतात 2 मोल इलेक्ट्रॉन. आणि सबस्टन्स किती तयार होतो, तर 1 मोल एवढाच सबस्टन्स तयार होतो. 1 मोल एवढाच सबस्टन्स तयार झालेला आहे. बरोबर की नाही. मग आता मला सांगा याचा मोल रेशिओ काय येईल, मोल रेशिओ, तर पहा किती मोल सबस्टन्स तयार झाले, तर फॉर्म्युला आपण लिहिलाय मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म. किती मोल सबस्टन्स तयार झालाय 1 मोल. बरोबर की नाही. किती मोल इलेक्ट्रॉन लागले डिस्चार्ज होण्यासाठी 2 मोल एवढे इलेक्ट्रॉन लागले. म्हणजे याचा मोल रेशिओ किती येणार, तर इट इज 0.5. बरोबर की नाही. किती येणार तो 0.5. बरोबर. समजा तिसरी आपण रिएक्शन घेतली, अजून एखादं एक्झाम्पल पहा. फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं का इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन मध्ये Al3+ आयन्स आहेत ॲक्वियस मीडियम मध्ये. बरोबर की नाही. पहा आता या आयनला डिस्चार्ज होण्यासाठी पहा +3 चार्ज आहे, 1 मोल एवढे आयन आहे. डिस्चार्ज होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतील, तर 3 मोल एवढे इलेक्ट्रॉन लागतील. आणि इथे सबस्टन्स किती मिळणार आहे ॲल्युमिनियम, एकच मोल मिळेल. पहा सबस्टन्स किती मिळणार एकच मोल. मग याचा मोल रेशिओ आपल्याला काय येईल, मोल रेशिओ पहा काय येणार, तर एकच मोल सबस्टन्स तयार झालाय आणि इलेक्ट्रॉन किती मोल लागले 3 मोल लागले. बरोबर की नाही. म्हणजे हा मोल रेशिओ किती आहे 0.33. बरोबर की नाही. पहा म्हणजे मोल रेशिओचं कॅल्क्युलेशन याप्रमाणे लक्षात ठेवायचे. बरोबर की नाही. पहा आता आपल्याला पहा हा जर आपला 3 नंबरचा फॉर्म्युला याला आपण स्टार करून लक्षात ठेवा. पहा मोल रेशिओ कसा शोधायचा ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बरोबर का नाही. आणि आता अजून आपल्याला पुढे फॉर्म्युला घ्यायचा आहे, तर आपण त्याला नंबर 4 म्हणूया. त्याला आपण काय म्हणायचं नंबर 4. पहा इथं आपण काय शोधला आता मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. बरोबर का नाही. नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. पुढे काय म्हणायचं मास ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. पहा मास ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. पहा मास आहे म्हणून इथं सिंबल काय वापरायचं त्याला W. पहा देअरफॉर पहा फॉर्म्युला काय असेल त्याचा, तर W = I × T. I म्हणजे करंट इन एम्पियर, T म्हणजे टाइम इन सेकंड. पहा डिवाइड बाय 96,500 × मोल रेशिओ. मोल रेशिओ तुम्हाला मी आता सांगितलं कसा शोधायचा. बरोबर की नाही. पहा मोल रेशिओ * मोलर मास. पहा * मोलर
मास. आता हा फॉर्म्युला आपल्याला सर्वात महत्वाचा असेल. बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला याच फॉर्म्युल्यानुसार सॉल्व्ह करता येतात, बरोबर की नाही. इथं मोल रेशिओ काय आहे, कसा शोधायचा, तो तुम्हाला मी आता एक्झाम्पल द्वारे सांगितलं. हे मोलर मास आपल्याला दिलेला असेल, बरोबर की नाही. करंट आय हा एम्पियर मध्ये दिलेला असेल. टाइम टी हा मिनिट मध्ये, आवर मध्ये किंवा सेकंड मध्ये कशामध्ये दिलेला असेल. परंतु आपल्याला हा टाइम नेहमी कशामध्ये कन्वर्ट करावा लागणार आहे, सेकंड मध्ये, बरोबर की नाही. पहा, आणि त्याच्यावरून आपल्याला ही व्हॅल्यू आपल्याला माहितीच आहे. डब्ल्यू म्हणजे एखाद्या इलेक्ट्रोडवर जमा होणारा सबस्टन्स किती असेल तर तो शोधता येईल. त्याच्यानंतर पहा, पुढचा फॉर्म्युला आहे नंबर 5. आता सपोज यात दोन सेल आहेत आणि ते दोन सेल एकमेकांना काय केलेले आहेत तर सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत, बरोबर की नाही. पहा, दोन सेल आहेत. पहा, टू सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज, बरोबर की नाही. पहा, सपोज यात मी असं म्हटलं का इथं हा झिंक इलेक्ट्रोड आहे. कोणता, झिंक इलेक्ट्रोड. आणि हा कोणत्या सोल्युशन मध्ये डिप केला आहे, झिंक सल्फेट सोल्युशन मध्ये. हा दुसरा एक सेल आहे आणि याच्यामध्ये कॉपर इलेक्ट्रोड आहे, बरोबर की नाही. आणि हा कोणत्या सोल्युशन मध्ये डिप केलेला आहे तर तो कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये डिप केलेला आहे, बरोबर. आणि पहा, आता इथे एक सॉल्ट ब्रिज एकमेकांना सपोज आता आपण कनेक्ट केलेले आहे. सॉल्ट ब्रिज काय आहे पुढे आपल्याला ती टर्म येईलच, बरोबर आहे. आणि हे दोन एकमेकांना कसे कनेक्ट झालेले आहेत तर सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत, बरोबर आहे. पहा, मग या प्रत्येक इलेक्ट्रोडवर किती सबस्टन्स जमा होईल तर ते आपल्याला शोधता यायला पाहिजे, बरोबर आहे. याचं जेव्हा इलेक्ट्रोलिसिस आपण करू तर तेव्हा या प्रोसेस मध्ये या झिंक इलेक्ट्रोडवर किती सबस्टन्स जमा होईल किंवा कॉपर या इलेक्ट्रोड पासून किती सबस्टन्स इथे जमा होईल ते आपल्याला शोधता यायला पाहिजे. पहा, आता हा जो पहिला सेल आहे आपण याला काय म्हणणार, सेल 1 आणि याला काय म्हणायचं, सेल 2. पहा, हे 1 आणि 2 आपण हे जनरली सिम्बॉल वापरणार आहोत. प्रत्येक वेळेस हेच इलेक्ट्रोड असतील असं नाही, बरोबर की नाही. इलेक्ट्रोलिसिस या प्रोसेस मध्ये हे इलेक्ट्रोलाइट सुद्धा बदललेला असेल, इलेक्ट्रोड सुद्धा बदललेले असतील, बरोबर की नाही. पहा, त्यासाठी आपल्याला सोपं होण्यासाठी आपण पहिल्या सेलला 1 म्हणायचं, दुसऱ्याला 2 म्हणायचं. पहा, आता आपण इथे काय सांगणार तर इफ टू सेल्स आर अरेंज इन सिरीज अँड देन सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास थ्रू द सोल्युशन, बरोबर की नाही. दोन सेल आपण सिरीज मध्ये अरेंज केलेले आहेत आणि दोघांमधून सारख्याच प्रमाणात इलेक्ट्रिसिटी पास केलेली आहे, बरोबर. याच्यामधून 1 फॅराडे एवढी इलेक्ट्रिसिटी पास केली तर इकडे पण 1 फॅराडे एवढी इलेक्ट्रिसिटी आपण पास केली. तर अशा वेळेस त्या इलेक्ट्रोडवर जमा होणारा सबस्टन्स किती असेल. पहा, मग आता तो सबस्टन्स आपण शोधण्यासाठी, तो इलेक्ट्रोडवर जमा होणारा सबस्टन्स शोधण्यासाठी आपण एक सिंपल फॉर्म्युला वापरणार. पहा, काय म्हणणार इथं, W1. पहा बरं का, इथं आपण सिंपल असं म्हणूया, ही टू सेल आर अरेंज इन सिरीज, बरोबर नाही. दोन सेल काय केले, सिरीज मध्ये अरेंज केले, दोघांमधून सारख्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी पास केली. पहा, आता पहिल्या सेलला आपण काय म्हणणार, 1, बरोबर आहे. मग त्या इलेक्ट्रोडवर जमा होणारा सबस्टन्स W1. पहा, डिवाइड बाय काय म्हणायचं इथं, मोल रेशिओ कोणाचा, पहिल्या सेल मध्ये जे आपल्याला इलेक्ट्रोड रिएक्शन मिळेल त्या इलेक्ट्रोड रिएक्शनचा मोल रेशिओ, त्याला काय म्हणणार, नंबर 1. पहा, मोल रेशिओ ऑफ फर्स्ट सेल इनटू मोलर मास ऑफ इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन, बरोबर की नाही. पहिल्या सेल मध्ये असलेले जे इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन आहे त्याचा आपल्याला मोलर मास, बरोबर. पहा, त्याच्यानंतर इथं W2, बरोबर की नाही. इथे काय म्हणायचं, डिवाइड बाय मोल रेशिओ, पहा कोणाचा तर दुसऱ्या इलेक्ट्रोडचा मोल रेशिओ इनटू मोलर मास, बरोबर की नाही, M2. इथे दुसऱ्या इलेक्ट्रोडचा असलेलं मोलर मास, इथे पहिल्या इलेक्ट्रोडचा असलेलं मोलर मास. पहा, तर आपल्याला हे जे फॉर्म्युला आहेत 1 2 3 हा 4 आणि हा फॉर्म्युला नंबर 5, बरोबर की नाही. हे पाचही फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्यापैकी हे 2 फॉर्म्युले आपल्याला महत्त्वाचे असतील प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. आणि त्या प्रॉब्लेम मध्ये हा जो मोल रेशिओ आहे तर तो कसा शोधायचा तुम्हाला मी एक्झाम्पल द्वारे सांगितलेलं आहे, बरोबर की नाही. आता या फॉर्म्युलाचा तुम्ही इथे एक स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आपण आपल्याला त्याच्यावर न्यूमेरिकल्स घेता येतील. पहा, आता इथे आपण न्यूमेरिकल्स आपण इथे बोर्डवर लिहून घेतले आहे. पहिला काय प्रॉब्लेम, व्हॉट इज द मास ऑफ कॉपर मेटल प्रोड्यूस ऍट कॅथोड.
ड्युरिंग दी पॅसेज ऑफ 5 अँपिअर करंट फॉर 100 मिनिट. बरोबर की नाही. आता त्यांनी काय केलेलं आहे का व्हॉट इज दी मास ऑफ कॉपर मेटल डिपॉझिटेड किंवा प्रोड्यूस ऍट कॅथोड. कॅथोडवर जमा होणाऱ्या कॉपर मेटलचं मास आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. बरोबर की नाही. पहा मग त्याचं इलेक्ट्रोलिसिस करत असताना त्यांनी काय केलं 5 अँपिअर एवढा करंट पास केलाय किती वेळासाठी तर 100 मिनिट. बरोबर की नाही. कॉपर सल्फेट सोल्युशन मधून 5 अँपिअर एवढा करंट 100 मिनिटासाठी पास केलेला आहे. आणि कॉपरचा आपल्याला मोलर मास इथं दिलेलं आहे. पहा मातीत आपण असं म्हणूया गिव्हन डेटा. पहा काय काय दिलंय तर आपल्याला सुरुवातीला आपण असं म्हणू मास ऑफ कॉपर हे शोधायचं आहे. बरोबर काय. अजून करंट आय हा किती आहे तर तो दिलाय 5 अँपिअर. बरोबर. त्याच्यानंतर टाइम दिलेला आहे टी किती येतो 100 मिनिट. बरोबर काय. तोच टाइम आपल्याला सेकंड मध्ये करायचा असेल तर काय करणार तर 100 into 60. बरोबर काय. सेकंड मध्ये कन्वर्ट केला आपण किती आला हा तर 6000 सेकंड एस. बरोबर काय. आणि मोलर मास आपल्याला इथं दिलेला आहे. बरोबर. आपला फॉर्म्युला काय आहे तर मास ऑफ कॉपर डिपॉझिटेड. बरोबर की नाही. काय करंट आय इंटू टी डिवाइड बाय 96500 इंटू मोल रेशिओ. बरोबर की नाही. पहा पाहिजे तर आपण अगोदर मोल रेशिओ शोधून घेऊया कॉपरचा. पहा मोल रेशिओ कसा शोधणार. पहा कॉपर काय आहे तर डायव्हॅलंट आयन आहे. बरोबर नाही. कसा आहे तो डायव्हॅलंट. पहा मग आपण असं म्हटलं तसं इलेक्ट्रोलिसिस करत असताना इथं Cu2 प्लस आयन्स इन ॲक्वियस मीडियम प्लस पायाला डिस्चार्ज होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतील तर 2 मोल एवढे इलेक्ट्रॉन लागतील. बरोबर की नाही. आणि काय तयार होणार आहे 1 मोल एवढा कॉपर तयार होईल. बरोबर की नाही. 1 मोल एवढा सबस्टन्स काय होणार आहे इलेक्ट्रोडवर जमा होणार आहे. बरोबर की नाही. पहा इथे 1 मोल आयन आहे 1 मोल सबस्टन्स परंतु त्या 1 मोल आयनला डिस्चार्ज होण्यासाठी 2 मोल एवढे इलेक्ट्रॉन लागतात. का बरं तर हा याच्यावर +2 चार्ज आहे म्हणून. बरोबर. पहा म्हणजे इथे आपल्याला काय मिळेल देअरफॉर मोल रेशिओ. पहा काय येणार आहे तो तर नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. पहा पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. किती मोल प्रॉडक्ट तयार झाला 1 मोल. किती मोल इलेक्ट्रॉन लागले 2 मोल. बरोबर की नाही. हा काय आला आपला मोल रेशिओ. बरोबर की नाही. पहा आता आपला फॉर्म्युला लिहायचा आपण WCU is equal to I into T divided by 96500 into मोल रेशिओ. पहा का मोल रेशिओ आपण शोधला इंटू मोलर मास ऑफ कॉपर. पहा इथे दिलेले आहे. आता करंट आय किती अँपिअर आहे 5 अँपिअर. टाइम टी 6000 सेकंड. बरोबर की नाही. डिवाइड बाय 96500 इंटू मोल रेशिओ किती आपला 1/2 किंवा याला 0.5 लिहिलं तरी चालेल. बरोबर की नाही 0.5. पहा मोलर मास किती आहे 63.5. पहा आणि याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल मोलर मास ऑफ कॉपर. बरोबर की नाही. पहा आता हे मोलर मास ऑफ कॉपर आपल्याला हे लॉकेबल तुम्ही सिम्प्लिफिकेशन करायचं त्यास तुम्हाला आन्सर मिळून जाईल. तर त्याचं वेट असेल साधारणपणे 9.87. पहा का आणि त्याचं युनिट काय असेल ग्रॅम. बरोबर काय असेल त्याचं युनिट ग्रॅम. हे युनिट वगैरे सर्व कॅन्सल होऊन काय फक्त राहणार शिल्लक ग्रॅम एवढं युनिट शिल्लक राहील. बरोबर की नाही. पहा आता या प्रकारचा प्रॉब्लेम हा परीक्षेमध्ये 2 किंवा 3 मार्काला विचारला जातो. आता दुसरा प्रॉब्लेम पहा काय म्हटलं इथं इन इलेक्ट्रोलिसिस. पहा काय केले 4.36 ग्रॅम ऑफ झिंक इज डिपॉझिटेड इन 1 सेल. एका सेल मध्ये काय म्हटलंय का त्या इलेक्ट्रोडवर 4.36 ग्रॅम एवढा झिंक इलेक्ट्रोडवर सबस्टन्स जमा होतो. बरोबर की नाही. पहा आणि तो इलेक्ट्रोड कशामध्ये डिप केलेला आहे झिंक सल्फेट सोल्युशन मध्ये झिंक इलेक्ट्रोड डिप केलाय. पहा कॅल्क्युलेट दी मास ऑफ ॲल्युमिनियम डिपॉझिटेड. पहा इन अनदर सेल कंटेनिंग AlCl3 सोल्युशन. पहा म्हणजे पहिल्या सेल मध्ये झिंक इलेक्ट्रोड ZnSO4 मध्ये डिप केलाय. दुसऱ्या सेल मध्ये ॲल्युमिनियम इलेक्ट्रोड AlCl3 सोल्युशन मध्ये डिप केलेला आहे. बरोबर की नाही. पहा
मग झिंकचं मास दिलेलं आहे, अल्युमिनियमचं मास शोधायचं आहे इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस मध्ये, बरोबर की नाही? पहा आता झिंकचं इथं मोलर मास पण दिलेलं आहे आणि अल्युमिनियमचं पण मोलर मास दिलेलं आहे, बरोबर. आता आपण पहिल्या सेलमध्ये जो मोल रेशिओ असेल तर तो आपण शोधूया, बरोबर की नाही? पहा मी आपण काय म्हणू, मोल रेशिओ. पहा का, मोल रेशिओ कोणाचा, इन सेल 1, पहिल्या सेलचा मोल रेशिओ. पहिल्या सेल आपण झिंकला इथं पाहिजे तर तुम्ही काय कन्सिडर करा, 1 कन्सिडर करा, बरोबर की नाही? पहा झिंकला काय कन्सिडर करा, 1 किंवा 2, किंवा ज्याचं मास शोधायचंय त्याला 1 कन्सिडर करा. पहा मग अल्युमिनियमला 1 कन्सिडर करा, बरोबर की नाही? पहा इथे लिहितो पाहिजे, अल्युमिनियमला 1 पहिला सेल कन्सिडर करा आणि झिंकला सेकंड सेल कन्सिडर करा. पहा मग मोल रेशिओ इन सेल 1, पहा पहिल्या सेल मध्ये त्याचा आपल्याला मोल रेशिओ शोधायचा. कसा येणार आहे तो, समजा त्याची सेल रिएक्शन पहा काय असेल, पहिल्या सेल अल्युमिनियम आहे, बरोबर की नाही? पहा मी तर कोणते आयन्स असतील, AlCl3 या सोल्युशन मध्ये Al3 प्लस आयन्स असतील, बरोबर की नाही? पहा आता +3 चार्ज आहे, किती इलेक्ट्रॉन लागणार डिस्चार्ज होण्यासाठी, 3 मोल एवढे इलेक्ट्रॉन लागणार. काय सबस्टन्स तयार होणार, 1 मोल एवढा अल्युमिनियम तयार होणार. मग मोल रेशिओ काय येईल, तर मोल रेशिओ पहा का, मोल रेशिओ पहा किती मोल सबस्टन्स तयार झालाय, 1 मोल, बरोबर की नाही? किती मोल सबस्टन्स तयार झालाय, 1 मोल, बरोबर. आणि किती मोल इलेक्ट्रॉन लागले, 3 मोल, बरोबर, 1/3, बरोबर. त्याच्यानंतर हा झाला पहिल्या सेलचा मोल रेशिओ. पहा आपण दुसऱ्या सेलचा मोल रेशिओ शोधू, मोल रेशिओ इन सेल 2, बरोबर की नाही? पहा दुसऱ्या सेल मध्ये काय रिएक्शन होते, तर झिंक इलेक्ट्रोडवर किती सबस्टन्स जमा झालाय तेव्हा आपण शोधायचं आपल्याला, ते दिलेले आहे आपल्याला, बरोबर की नाही? पण झिंक हा कसा आहे, तर तो डायव्हॅलंट आयन आहे, म्हणजे झिंक सल्फेट मध्ये जे Zn2+ आयन्स आपल्याला असे मिळतील, बरोबर काय? त्यांना डिस्चार्ज होण्यासाठी काय लागणार आहे, 2 मोल एवढे इलेक्ट्रॉन, का +2 चार्ज आहे म्हणून. आणि सबस्टन्स किती तयार होईल, तर 1 मोल एवढा सबस्टन्स तयार होईल, 1 मोल, बरोबर की नाही? पहा आता हे स्टॉइचियोमेट्री आपण पाहत असताना पहा काय लक्षात ठेवायचंय का, त्या आयनला डिस्चार्ज होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतात फक्त ते लक्षात ठेवायचंय. जर समजा +1 चार्ज असेल तर 1 मोल इलेक्ट्रॉन लागणार, +2 चार्ज असेल तर 2 इलेक्ट्रॉन लागणार, त्या आयनवर +3 चार्ज असेल तर 3 मोल एवढे इलेक्ट्रॉन लागणार, बरोबर की नाही? आणि सबस्टन्स मात्र किती तयार होतो, तो 1 मोलच तयार होतो, बरोबर की नाही? पहा त्याचा मोल रेशिओ काय येणार, तर मोल रेशिओ इज इक्वल टू, पहा 1 मोल सबस्टन्स तयार झालाय परंतु इलेक्ट्रॉन किती लागले, 2, बरोबर की नाही? पहा हा काय आला, मोल रेशिओ. पहा हा मोल रेशिओ कोणाचा आला, आपण अल्युमिनियमला 1 म्हणूया, बरोबर. आणि हा मोल रेशिओ कोणाचा आलाय, झिंकचा, या झिंकला 2 म्हणूया, बरोबर की नाही? पहा इथं आपण ते सांगितलेलं आहे, बरोबर की नाही? 1 कोणाला म्हणायचं, साधारणपणे ज्याचं मास शोधायचंय त्याला 1 म्हणायचं, बरोबर. पहा आता आपला फॉर्म्युला काय आहे मग, तर दोन्ही सोल्युशनचा आपण आता इलेक्ट्रोलिसिस करतोय. इलेक्ट्रोलिसिस मध्ये त्या इलेक्ट्रोडवर जमा होणारा झिंक, इलेक्ट्रोडवर जमा होणारा झिंक सबस्टन्स आपल्याला शोधायचा आहे, बरोबर की नाही? पहा सॉरी झिंक दिलेला आहे, अल्युमिनियम किती जमा होतोय ते शोधायचंय, बरोबर. पहा आता फॉर्म्युला आपला कसा सांगितलेला आहे मी तुम्हाला, W1 अपॉन पहा मोल रेशिओ कोणाचा, इन सेल 1, पहा का, मोल रेशिओ पहिल्या सेलचा मोल रेशिओ, बरोबर, इनटू मोलर मास. आता इथं आपण अल्युमिनियमला 1 घेतलंय म्हणून मोलर मास आपण कोणाचं घेणार आहे, तो 1 म्हणजे अल्युमिनियमचं घेणार, बरोबर की नाही? पहा इज इक्वल टू काय म्हणणार इथं, W2. पहा आता इथं 2 नंबरचा सेल कोणता आहे आपला, तर झिंक इलेक्ट्रोड झिंक सल्फेट मध्ये डीप केलेला आहे. पहा मग डिवाइड बाय मोल रेशिओ. पहा बरं आता तुम्हाला फॉर्म्युला मी लिहून दिलेला आहे त्या अगोदर. मोल रेशिओ आपण इथे कोणाचा घेणार, सेकंड सेलचा नंबर 2. पहा बरं का सेकंड सेल आपण झिंक कन्सिडर केलेला आहे, झिंक डीप इन झिंक सल्फेट सोल्युशन. पहा इनटू मोलर मास ऑफ झिंक, बरोबर की नाही,
2 सेल म्हणजे हे झिंकचं मोलर मास. बरोबर. पहा आता W1 आपल्याला शोधायचा आहे. मोल रेशिओ आपल्याला पहिल्या सेलचा मोल रेशिओ पाहिजे मिळाला किती आहे तो 1/3 बरोबर का इनटू मोलर मास. पहा किती आहे अॅल्युमिनियमचं 27 इज इक्वल टू W2. पहा W2 म्हणजे काय तर सेकंड सेल कोणता आपला झिंक आणि तो किती जमा होतोय पहा तर 4.36 ग्रॅम एवढा जमा होतोय आणि त्याचा मोल रेशिओ किती आलेला आहे तर मोल रेशिओ आपला आलाय 1/2 आणि त्याचं मोलर मास किती आहे झिंकचं इथे दिलेलं आहे पहा किती आहे 65.4. पहा याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल W1 शोधता येईल म्हणजे मास ऑफ झिंक शोधता येईल. बरोबर की नाही. पहा मग मास ऑफ झिंक म्हणजे काय W1 पहा याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर काय मिळते इट इज 1.2 ग्रॅम. बरोबर की नाही. किती मिळेल 1.2 ग्रॅम. सिम्प्लिफिकेशन अगदी सोपं आहे. पहा इथं 3 तर काय येईल 9 येईल. बरोबर की नाही. पहा हा 9 इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय होईल. हा 1/2 म्हणजे 0.5 म्हणजे 65.4 चे हाफ करा. बरोबर की नाही. म्हणजे आपल्याला हा W1 शोधता येईल आणि नसेल जमलं तर लॉग टेबलने करायचं कॅल्क्युलेशन्स म्हणजे चुकणार नाही. लॉग टेबल तुम्हाला शिकवलेलं आहे. W1 किती आला 1.2 ग्रॅम. पहा म्हणजे या टाईपचा पण प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. पहा मग पहिला फॉर्म्युला आपण काय शोधला त्याच्यावर काय न्यूमेरिकल घेतले तर पहिला फॉर्म्युला असा आहे मास ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस W इज इक्वल टू I इंटू T डिवाइड बाय 96500 इंटू मोल रेशिओ इंटू मोलर मास. आणि दुसरा फॉर्म्युला कोणता आहे तर हा फॉर्म्युला कधी वापरायचा जेव्हा दोन सेल एकमेकांना सिरीज मध्ये कनेक्ट केलेले असतात आणि दोघांमधून सारख्या प्रमाणात एवढी इलेक्ट्रिसिटी पास करतो तेव्हा एका इलेक्ट्रोड वर जमा होणारा सबस्टन्सचा मास दिलेला असतं दुसऱ्या इलेक्ट्रोड वर जमा होणारा सबस्टन्सचा मास शोधायचा असतं. बरोबर काय. 1 कोणाला घ्यायचा साधारणपणे तर ज्या इलेक्ट्रोड वर जमा होणारा सबस्टन्स मास शोधायचा आहे त्याला साधारणपणे 1 कन्सिडर करायचं आणि ज्याचं दिलेलं आहे त्याला साधारणपणे 2 कन्सिडर करायचं म्हणजे प्रॉब्लेम्स आपला चुकणार नाही. बरोबर. पहा तर आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.